हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी वाटाण्याची मिसळ। ही एकदा बनवल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटणारी ही अशी मिसळ। चला तर आपण बघूया त्याची रेसिपी पुढे कशा पद्धतीने करायची। मिसळच्या वाटण्यासाठी मी एकीकडे कांदा खोबरा भाजत ठेवलेलाच आहे आणि इथे मी सगळे मसाले घेतलेले आहेत, खडे मसाले आणि 4 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेते आणि बारीक चिरून घेतलेलं आलं आहे ते पण मी त्याच्यात भाजून घेते। ते छान भाजून घेते खरपूस। ते छान भाजले गेले, मी गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये मी खसखस टाकून घेते। मिसळमध्ये जर खसखस टाकून वाटण केलं ना खडा मसाल्यामध्ये खूप छान टेस्ट येते त्याला। खसखस लगेच करपली जाते म्हणून मी ते गॅस बंद केला आणि त्याच्यावरती मी भाजून घेते। आता हे सर्व खडा मसाला आणि कांदा खोबरा मी एकत्र वाटून घेते। हे वाटण मी एकत्र करून वाटून घेतलेले आहे। इथे वाटाणे आहेत, त्याच्यामध्ये मी पाणी टाकून त्याच्यात 3 शिट्या मी कुकरच्या घेणार आहे। त्याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकते कारण ते पटकन शिजले जातील त्याच्यासाठी। ही तयार झालेली आपली झणझणीत मिसळ। मस्त या मिसळमध्ये फरसाण टाकून घ्यायचं, कांदा बटाट्याची भाजी सर्व मिक्स करून त्याच्यावरती लिंब पिळून मस्त ताव मारून घ्यायचे। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।